जसं की तुम्हाला माहीत आहे की मी अनारशांची रेसिपी 2 भागात दाखवली आहे. पहिल्या भागात मी अनारशाचं पीठ बनवण्याची संपूर्ण रेसिपी दाखवली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकतात. या दुसऱ्या भागात मी अनारसे तयार करणार आहे. मला खात्री आहे की अशी सविस्तर अनारसे बनवण्याची पद्धत दुसऱ्या कुठल्याही चॅनलवर उपलब्ध नसेल. चला लगेच सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जवळजवळ 5 दिवस मी हे अनारशाचं पीठ मुरत ठेवलं होतं. व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे. आता यातला एक गोळा मी परातीमध्ये काढते. हे पीठ आता मी मोकळं करून घेते. छान असं भुसभुशीत झालं पाहिजे आणि ते झालं सुद्धा आहे. आता एवढ्या कोरड्या पिठाचे अनारसे तर थापले जाणार नाही. यामध्ये आता अगदी बारीक केळाचा तुकडा मी मिक्स करते. केळाचा तुकडा एकदम बारीक घेतलेला आहे. अगोदर एवढाच मिक्स करेल. जर गरज पडली तरच वरतून मी अजून केळ घेईल. केळाच्या ऐवजी थोडंसं दही सुद्धा घालू शकता. व्यवस्थित एकत्र करायचं आहे. अजून थोडं केळ घालावं लागणार आहे. अगदी बारीक तुकडा घेते. जास्त केळ पडलं तर ते पीठ असता सैल होईल, अनारसा थापायला होणार नाही. अजून थोडं ॲड करते. एवढं केळ बरोबर झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं केळ जास्त झालंय तर परत ते सुकं पीठ ॲड करायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. पीठ व्यवस्थित मळवून झालेलं आहे. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आपल्याला ज्याप्रमाणे अनारसा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण गोळा तयार करायचा. गोळे तयार झालेले आहेत. आता अनारसे थापायचे आहेत, पण त्याआधी मी तूप गरम करत ठेवते. येथे मी डालडा वनस्पती तूप घेतलेलं आहे. बरेच लोक हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे डालडा तूप वापरत नाही. साजूक तुपामध्ये तळतात किंवा तेलामध्ये. साजूक तुपाचं काय होतं, ते जर अति तापलं तर ते जळतं आणि अनारसासुद्धा वरतून जास्ती लाल होतो आणि आतून कच्चा राहू शकतो. काही ठराविक पदार्थ मी वनस्पती तुपातच बनवते. आता हे जे गोळे बनवलेले आहेत ते आता थापून घ्यायचे आहे. हे अनारसे मी लाकडी चॉपिंग बोर्डवर बनवत आहे. येथे मी खसखस घेतलेली आहे. आता ही खसखस मी ह्या चॉपिंग बोर्डवर काढून घेते. एक गोळा घेते. आता परत एकदा हातावर असा गोल करून घेते. आता हा पिठाचा गोळा मी ह्या खसखशीवर ठेवते. बोटाला किंचित तूप लावून घ्यायचं आहे. आपल्याला या दोन्ही बोटांवर आता हा थापून घ्यायचा आहे. चांगलं असं गोल गोल फिरवत फिरवत त्याला बाहेर आणते आता आणि इथे छान थापून घेते. एकसारखा थापून घ्यायचा आहे. एकीकडे तूप गरम होत आहे. आता हा अनारसा मी बाजूला ठेवते. थापून घ्यायचा व्यवस्थित. हे 4 अनारसे मी थापून घेतले आहेत.
हा छोटासा अनारसा केला आहे, त्याला मी थोडी खसखस सुद्धा लावलेली आहे. आता ह्या तुपामध्ये सोडून घेते. खसखशीची बाजू वरती येऊ द्यायची आहे. अनारसावरती आला म्हणजे आपलं तूप तापलं आहे. व्यवस्थित तापलंय तूप. खसखस लावलेली बाजू वरती येऊ द्यायची आहे. अनारसा आता तुपात सोडून घेते. तूप अगोदर व्यवस्थित तापवून घ्यायचं. मग गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. आता वरती आलाय ना अनारसा. आता याच्यावर थोडं थोडं तूप असं झाऱ्याने उडवून घ्यायचं. अनारसा उलटवायचा नाही मात्र कधीच. दोन्ही साईडनी छान तळला जातो. छान तळून झालेला आहे. मी आता ह्या जाळीमध्ये काढून घेते. अजून एक अनारसा मी तळून घेते. अनारसा वरती आल्यावरच त्याच्यावर आपण तूप उडवायचं आहे. अगोदरच तो बेसला असताना उडवला तर तो तुटण्याची शक्यता असते. कलर पण छान आलाय अगदी. तूप नितरवल्यावर मी मोठ्या जाळीवर हे ठेवणार आहे. अजून बाकी असलेलं तूप सुद्धा नितरलं जाईल. जवळून दाखवते. छान जाळी पण पडलेली आहे. दोन्ही साईडनी बघा, खालून सुद्धा चांगला तळला गेलेला आहे. वरतून छान जाळी पडलेली आहे. हे पहिल्या बॅचमधले उरलेले अनारसे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. किती सुरेख जाळी सुद्धा आलेली आहे. मी हे आता दुसऱ्या चाळणीमध्ये उरलेलं तूप नितरवण्यासाठी ठेवते. अशा पद्धतीने उभे करून ठेवायचे. आता ह्याप्रमाणे पूर्ण 33 अनारसे मी करून घेणार आहे. अधिक मासासाठी जाळीदार अनारशांचं वाण तयार आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.